विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. माझं नाव ऋषिकेश आणि आज आपण बोलणार आहोत राजर्षी शाहू महाविद्यालय या कॉलेजच्या स्क्रीनिंग टेस्टबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच आपल्या 10वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि 10वी म्हटलं की एक जबाबदारी आली, रिस्पॉन्सिबिलिटी आली, की आपल्याला चांगले गुण मिळायला हवेत आणि चांगले गुण मिळाले तर आपल्याला चांगल्या महाविद्यालयामध्ये 11वी व 12वी साठी प्रवेश घेता येतो. बऱ्याच जणांचं तुमच्यापैकी ध्येय ठरलेलं असेल, की मला आय-आय-टी करायचं आहे, नीट करायचं आहे, मोठं होऊन चांगला शास्त्रज्ञ व्हायचंय किंवा एक चांगला डॉक्टर व्हायचा आहे, एम्समध्ये जायचं आहे, आय-आय-टी, एन-आय-टीमध्ये जायचं आहे. तर या सगळ्या स्वप्नांसाठी 10वी हा एक पाया आहे आणि 10वीचे गुण तितकेच महत्त्वाचे आहेत, त्या पुढील प्रवासासाठी. कारण आपल्याला एखादं चांगलं कॉलेज भेटलं, तर पुढील आपला प्रवास सोपा होतो. असंच एक महाराष्ट्रातील प्रतिष्ठित महाविद्यालय आहे राजर्षी शाहू महाविद्यालय. या कॉलेजला आपण पायनियर ऑफ द लातूर पॅटर्न असं म्हणूनही ओळखलं जातं. म्हणजे ज्या लातूर पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रात नाव झालं, तर याची सुरुवात याच कॉलेजनी केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या मुलांचं स्वप्न असतं, लातूर नव्हे तर लातूर बाहेरील जिल्ह्यातील मुलांचं देखील स्वप्न असतं, की माझा नंबर शाहू कॉलेजला लागायला पाहिजे. पण लिमिटेड सीट्स असल्यामुळे सर्वांना काही प्रवेश मिळू शकत नाही. 10वीच्या गुणांवरती ते फक्त 600 ते 700 विद्यार्थ्यांनाच घेऊ शकतात. त्यामुळे कट ऑफ 98% 99% एवढं जास्त चाललेलं आहे. तर त्याशिवाय आणखीन एक कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याकडे एक पर्याय आहे. ती म्हणजे शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट. ही स्क्रीनिंग टेस्ट आपला जो बेसिक सिलेबस असतो 8वी, 9वी, 10वीचा याच सिलेबसवरती बेस असते. याबद्दल आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहोत. तर पाहूयात की ही स्क्रीनिंग टेस्ट काय आहे? त्या पहिलं तुम्हाला सांगायचं झालं तर शाहू कॉलेज हे 1970 पासून चालू झालेलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे पायनियर ऑफ द लातूर पॅटर्न मीन्स जे लातूर पॅटर्नची ओळख झाली तर याच महाविद्यालयातून झालेली आहे. तर पहिलं आपण समजून घेऊयात की लातूर पॅटर्न म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 11वी-12वीची जी बोर्ड आहे, त्याची प्रिपरेशन करायची आहे 12वीच्या बोर्डाची. त्यासोबतच जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, आय-आय-टी झाली, नीट झाली, सी-ई-टी झाली, तर या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सुद्धा आपल्याला पॅरलली तयारी करायची आहे. तर या सर्वांची एकत्र तयारी करणे, चांगल्या रीतीने तयारी करणे, हे एक जे गोल अचीव्ह करून घेण्यात येतं महाविद्यालयाकडून, तर त्यालाच आपण लातूर पॅटर्न म्हणतो. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण एम्स बॅच म्हणजे पी-सी-बीबद्दल बोलणार आहोत आणि पुढील व्हिडिओ लवकरच येईल, ज्यामध्ये आपण पी-सी-एमचा सिलेबस आणि त्याचे स्कोप्स काय आहेत, त्याचं कट ऑफ वगैरे काय आहे, तर हे देखील आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही डेफिनेटली फॉर्म तर भरलेला असेलच स्क्रीनिंग टेस्टचा आणि त्याची तारीख आहे 29 मार्च 2026 फॉर स्टेट बोर्ड्स अँड आय-सी-एस-ई स्टुडंट्स. सी-बी-एस-सीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी तारीख आहे. फॉर स्टेट बोर्ड्स अँड आय-सी-एस-ई स्टुडंट्स द डेट इज 29th मार्च 2026. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बोललोच की स्क्रीनिंग टेस्ट आहे. पण या स्क्रीनिंग टेस्टमध्ये काय आहे नेमकं? किती क्वेशन्स आहेत? किती वेळ आहे आपल्याला? आणि किती मार्क्स आहेत? तर तुम्हाला या स्क्रीनवरती दिसेलच. तर विद्यार्थ्यांना 100 एम-सी-क्यूज आहेत. मल्टिपल चॉईस क्वेशन्स. ज्याप्रमाणे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे 5 मार्कासाठी एम-सी-क्यूज यायचे, तसेच 100 एम-सी-क्यूज आहेत. प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काला असेल. 400 मार्क्स टोटल मार्क्स असतील आणि 2.5 तास वेळ असेल या पूर्ण पेपरसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 100 प्रश्न आहेत म्हणजे की आपल्याला सर्वच 100 प्रश्न सोडवायचे आहेत असं नाही. कारण प्रत्येक प्रश्न हा +4 आणि -1 आहे. कारण इथं निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे ॲक्युरसी इज व्हेरी इम्पोर्टंट. जर ब्लाइंड गेस आपण केलं तर आपला जे काही मार्क्स आपल्याला मिळाले आहेत तर ते म्हणजे त्यामध्ये आपल्याला लॉस होऊ शकतो. त्यामुळे
या ठिकाणी आपल्याला जर प्रश्न येत असतील तरच ते सॉल्व्ह करायचे आहेत. अदरवाईज you can skip that questions as well. So moving towards the next section. So we have discussed this as well that means जे काय 10वीच्या गुणांवरून विद्यार्थी घेतले जातील ते 600 प्लस सीट्स आहेत 11th रेग्युलरसाठी आणि जी स्क्रीनिंग टेस्ट आहे, आज आपण एम्स बॅच बद्दल बोलत आहोत, तर 160 ते 240 सीट्स या घेतल्या जातात. तर ही जी क्रीम लेयर जी म्हटली जाते, जी क्रीम विद्यार्थी आहेत, जे चांगले कॉन्सेप्ट आहे, चांगली त्यांचा बेस आहे, अभ्यास खूप चांगला आहे त्यांचा. खूप चांगला म्हणजे काय, खूप अवघड अभ्यास आहे असं नाही, पण जे बेसिक क्लिअर आहेत, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्याला आपण म्हणतो, ज्यांची क्लिअर आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ते घेतात आणि त्यांच्याकडे स्पेशल लक्ष देतात. म्हणजे आपलं जे ध्येय आहे, IIT नीट या ठिकाणी आपण नीट किंवा एम्सचं बोलत आहोत, तर जे तुमचं एम्स दिल्ली, एम्स भोपाळ जे ध्येय आहे किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटणं जे ध्येय आहे, तर ते खूप सोपं होऊन जाईल. कारण तुम्हाला चांगलं मेंटरशिप भेटेल, चांगली टीचिंग फॅकल्टीज भेटतील, चांगलं तुमच्याकडे म्हणजे ग्रोविंग करून घेतलं जाईल. तर अशा प्रकारे ही जी बॅच आहे, तर ती खूप इम्पोर्टंट आहे आपल्याला. आणि कट ऑफ जर पाहायचं म्हटलं, तर आपण आताच डिस्कस केलेलं आहे, की 400 मार्क्सचा जो पेपर आहे, तर ओपन किंवा ओ-बी-सीसाठी 210 ते 225 मार्क्स आपल्याला लागतात. म्हणजे ॲट लीस्ट मी मीन्स 50% to 55% तुम्हाला मार्क्स स्कोअर करायचे आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला 10वी च्या गुणांसाठी 98-99% स्कोअर करावा लागतो, तर इथे फक्त 50% ते 55% स्कोअर करायचा आहे. पण असं नाहीये की हे खूप सोपं असेल. कॉम्पिटिशन हाय असणार आहे, कारण लिमिटेड सीट्स आहेत इथे देखील. परंतु जर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, तर या ठिकाणी हे पॉसिबल आहे, की तुम्हाला 10वीच्या टक्क्यांची गरजच पडणार नाही. जर तुमची कॅटेगरी व्ही-जे-एन-टी असेल, तर 190 ते 205 मार्क्स लागतील आणि जर एस-सी और एस-टी असेल, तर 160 ते 185 मार्क्स लागतील. ज्याप्रमाणे आपण पाहिलंच, की 10वीच्या मार्क्सवरूनही आपल्याला ॲडमिशन भेटू शकतं. या ठिकाणी 95 प्लस तर नाहीये, पण आता तर 98-99 प्लस झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं अवघड असू शकतं 10वीतून लागणं. जर आपला चांगला बेस असेल, तर आपण या स्क्रीनिंग टेस्टमधून लागू शकतो. तर आता आपण येत आहोत मेन मुद्द्यावर. तर तुम्ही म्हणाल, की "सर, एवढं सांगताय तुम्ही, कॉलेज असं आहे, कॉलेज तसं आहे, प्रिपरेशन असं होईल, नीटला जाईल. पण अभ्यास काय आहे? सिलेबस काय आहे नेमकं ते तर सांगा." तर आपण आता सिलेबस डिस्कस करू. तर इथं मी फक्त मेजर टॉपिक्स घेतलेले आहेत आणि पुढे आपण ॲक्चुअली जी स्क्रीनिंग टेस्टची जी पी-डी-एफ दिलेली आहे शाहू कॉलेजनी, ती सुद्धा डिस्कस करणार आहोत. तर फिजिक्समध्ये मेन टॉपिक्स मी काढले आहेत. तर तुम्हाला जे 9वी आणि 10वी 8वीचं तर थोडं म्हणजे बेसिक राहील. परंतु 9वी आणि 10वीचे जे टॉपिक्स असतील ते खूप इम्पोर्टंट आहेत. मोशन अँड कायनेमॅटिक्स यामध्ये न्यूटन्सचे लॉज ऑफ मोशन राहील. जे 3 दिलेले आहेत, 3 फॉर्म्युलाज आहेत तुम्हाला मोशनचे. असे वेगवेगळे पुन्हा फोर्स राहील, ग्रॅव्हिटेशन वगैरे हे कायनेमॅटिक्समध्येच येईल. त्यानंतर आहे करंट इलेक्ट्रिसिटी जो थंब रूल आहे, फॅरेडेज लॉ, ओहम्स लॉ जो तुम्हाला 9वी होता. तर हे आहे आणि त्यानंतर ऑप्टिक्स हे 3 जे टॉपिक्स आहेत ते खूप हायली वेटेजचे टॉपिक्स आहेत. ऑप्टिक्स तर तुम्हाला यावर्षीच झालेलं आहे. ज्यामध्ये लेन्सेस आहे, पॉवर फॉर्म्युला, काय रिफ्लेक्शन आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, कॉन्व्हेक्स मिरर, कॉन्केव्ह मिरर, all these kind of things are highly weighted in physics section. Now moving towards the chemistry section, the first will be the inside the atom, means the atom theory you have learned like the J.J. Thomson, Dalton's atomic theory, Bohr's model, etc. All these things are included in this atom theory, means इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, प्रोटॉनचा कोणी लावला, असे क्वेशन्स प्रिव्हियस इयर पेपर्समध्ये आलेले आहेत आणि आपण पुढील व्हिडिओजमध्ये प्रिव्हियस इयर क्वेशन्स पण सॉल्व्ह करणार आहोत. तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर व्हिजिट करत राहा. त्यानंतर आहे केमिकल बॉन्ड्स म्हणजे जर तुम्ही ऐकलं असेल आय-सी-एस-सीच्या विद्यार्थ्यांनी मॅक्सिमम ऐकलं असेल, की पाय बॉन्ड्स काय आहेत, सिग्मा बॉन्ड्स काय आहेत, लोन पेअर काय आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स काय आहेत. तर हे केमिकल बॉन्ड्समध्ये येईल किंवा तुम्हाला जर स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना
जो काही 9वी होता अवोगॅड्रोज नंबर, मोल कॉन्सेप्ट एक्सेट्रा. ऑल these आर इन्क्लुडेड इन केमिकल बॉन्डिंग. देन मूव्हिंग टुवर्ड्स द हायली वेटेड टॉपिक आहे हा कार्बन कंपाउंड्स. हा कार्बन कंपाउंड जो टॉपिक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर हा केमिस्ट्रीचा ऑलमोस्ट 50% वेटेज घेऊन चालतो. म्हणजे जे काही तुम्हाला 25 क्वेशन्स येणार आहेत, तर त्यापैकी ऑलमोस्ट 10 to 12 क्वेशन्स आर फ्रॉम कार्बन कंपाउंड्स. आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर झालं, त्यांच्या रिएक्शन्स झाल्या, त्यांचं मीन्स फॉर्म्युला झाला, मीन्स जनरल फॉर्म्युला आपण म्हणतो अल्काइन्स, अल्किन्स, अल्केन्स एक्सेट्राचा. तर हे खूप इम्पोर्टंट आहे आणि आत्ताच तुमच्या एक्झाम झालेल्या आहेत 10च्या, तर हे नॉलेज तुमचं पूर्णपणे डोक्यात असणार आहे, विसरलेलं नाहीये. तर तुम्ही फक्त एकदा रिव्हिजन केलं, तर हे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला स्कोर करता येईल फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. देन मूव्हिंग टुवर्ड्स द बायोलॉजी. तर सेल बायोलॉजी इज अल्सो व्हेरी इम्पोर्टंट चॅप्टर. मागच्या वर्षीच्याच पेपरमध्ये एक प्रश्न पडलेला, की पॉवर हाऊस ऑफ द सेल काय आहे? तर आपल्याला माहितीच आहे ते मायटोकॉन्ड्रिया आहे. किंवा मेयोसिस जे प्रोसेस आहेत, त्या इव्होल्यूशन, हेरिडिटी, ऑल these काइंड ऑफ थिंग्स आर इन्क्लुडेड इन बायोलॉजी. प्लांट अँड ॲनिमल लाईफ प्रोसेस म्हणजे प्लांट सेल, ॲनिमल सेल एक्सेट्रा, रिप्रोडक्शन वगैरे हे काय ते सगळं यामध्ये आलं. त्यानंतर जेनेटिक्स, इनहेरिटन्स हे जे टॉपिक्स आहेत, तर हे हायली वेटेड टॉपिक्स आहेत. तर ज्याप्रमाणे तुम्ही इथं बघू शकता आयसोलेट हाय यील्ड टॉपिक्स आहेत. तर यानंतर आपण जाणार आहोत ॲक्चुअल सिलेबस काय आहे? तर आपण आता इथं उघडलेलं आहे. शाहू स्क्रीनिंग टेस्ट आहे ही. छत्रपती शिक्षण संस्थान द्वारे हे घेतले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही पाहिलं तर 100 प्रश्न आहेत. तर 100 प्रश्नामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो ही एम्स बॅचसाठी तर आहेच. पण या ठिकाणी बेसिक मॅथेमॅटिक्स आणि ॲप्टिट्यूड देखील तुमचं तपासलं जाणार आहे. तर तुम्ही म्हणाल, की "सर हे काय? हे तर आम्हाला शिकवलं नाही." किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग हे तर सब्जेक्ट आम्हाला नव्हतेच. तर हे काहीही वेगळा सब्जेक्ट नाहीये किंवा काही खूप एस्ट्रोनॉमी सायन्स नाहीये, स्पेस सायन्स नाहीये. तर हे एक एच-सी-एफ, एल-सी-एम जे काही तुम्ही 4थी, 5वी, 6वी, 7वी मध्ये जे काही बेसिक मॅथेमॅटिक्स शिकलेलं आहे, स्क्वेअर रूट, क्यूब रूट एक्सेट्रा, ऑल these थिंग्स आर इन्क्लुडेड हियर. त्यानंतर पाहायचं झालं तर जे काही एक्सपान्शन आहे ए प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी क्यूब, ए मायनस बी क्यूब हे सर्व फॉर्म्युलेज तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहेतच. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस झालं. लॉगरिथम्स, लॉग वगैरे शिकलेलाच असेल. टाईम अँड वर्क मीन्स एक बोट 10 मिनिटात 10 किलोमीटर जाते, तर त्याची स्पीड काय आहे? डिस्टन्स एक्सेट्रा हे आहे. त्यानंतर अरिथमेटिक प्रोग्रेशन, जिओमेट्रिक प्रोग्रेशन हे तर तुम्ही शिकलेलंच आहे. एपी वगैरे काय आहे? मेन्सुरेशन, एरियाज अँड व्हॉल्यूम्स एक्सेट्रा. ऑल these थिंग्स आर इन्क्लुडेड इन दिस ट्रिग्नोमेट्री आहे. साइन म्हणजे काय? अपोझिट साइड अपॉन हायपोटेन्यूज हे तर आपल्याला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं या टॉपिक्सबद्दल भ्यायचं काही कारण नाहीये. कोऑर्डिनेट जिओमेट्री हे सर्व तुम्ही ऑलरेडी बोर्डसाठी केलंच आहे आणि हे जे प्रश्न आहेत, ज्या आपण या व्हिडिओनंतर डिस्कस करणारच आहोत पुढील व्हिडिओमध्ये प्रिव्हियस इयर क्वेशन. तर तुम्ही पाहाल की ते खूप सोपे प्रश्न आहेत. म्हणजे जे 8वी-9वीचा विद्यार्थी सुद्धा इझिली ते सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर रिझनिंग आहे, डेटा सफिशियन्सी, ब्लड रिलेशन्स, नातेसंबंध हे ते तुम्ही 4थीच्या 7वीच्या स्कॉलरशिपला जे प्रश्न सोडवलेले आहेत तेच येणार आहेत. व्हेन डायग्राम, क्यूब, डायस, प्रोबॅबिलिटी वगैरे एक्सेट्रा. आता आपण चाललो आहोत मेन सेक्शनकडे तर ते आहे फिजिक्स. फिजिक्समध्ये काय दिलं आहे? पहिलं आहे मोशन इन वन डायमेन्शन. 1D मोशन तर तुम्हाला माहितीच आहे. काय आहे स्पीड, काय आहे व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट काय, डिस्टन्स काय, एक्सेलरेशन काय, हे तर तुम्हाला आपण अभ्यास केलेलाच आहे स्टेट बोर्डसाठी. त्यानंतर आहे लॉज ऑफ मोशन जे काय न्यूटन्सचे 3 लॉज आहेत. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ आणि इथं मेन्शन केलं आहे क्लिअरली की एन-सी-ई-आर-टी 8. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही तर स्टेट बोर्डचे एन-सी-ई-आर-टीचा काय संबंध? तर विद्यार्थी मित्रांनो जे आपले स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत ते ऑलमोस्ट जे काही एन-सी-ई-आर-टीचा सिलेबस आहे ते पूर्ण कव्हर करतात. त्यामुळे भ्यायचं काही कारण नाहीये. त्यानंतर मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट
वर्क एनर्जी अँड पॉवर हे सुद्धा इम्पोर्टंट असणार आहे. वर्क एनर्जी पॉवर जे की तुम्हाला आय थिंक 10वी नव्हता पण 9वी चॅप्टर होता. ग्रॅव्हिटेशन ऑलरेडी डन इन 10th स्टँडर्ड. फ्लुइड मेकॅनिक्स हा आपल्याला चॅप्टर नाहीये स्टेट बोर्डमध्ये, परंतु त्यांनी इन्क्लूड केला आहे. तर याची तुम्हाला थोडीशी स्पेशल तयारी करावी लागेल. परंतु आय-सी-सीच्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक किंवा चॅप्टर असल्यामुळे त्यांना थोडंसं सोपं जाऊ शकतं. साउंड हे पण आपल्याला 9वी होता. हीट जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इथं ऑलरेडी मेन्शन केलं आहे स्टेट बोर्ड 8th अँड 10th. 10वी आणि 8वी होता. करंट इलेक्ट्रिसिटी ॲज वी डिस्कस्ड इन प्रिव्हियस पी-पी-टी. देन इफेक्ट्स ऑफ करंट काय आहे, मॅग्नेटिक फील्ड काय, सॉलिनॉइड वगैरे वरचा प्रश्न पडलेला आहे. इलेक्ट्रिक मोटर काय आहे, इंडक्शन काय आहे, फॅरेडेज लॉ काय आहेत, कोणी शोध लावला मॅग्नेटिक फील्डचा, मायकेल फॅरेडे वगैरे असे सोपेच प्रश्न येणार आहेत. परंतु कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे लाईट, मिरर्स, रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, काय आहे, लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स एक्सेट्रा. तर हा झाला आपला फिजिक्सचा सिलेबस. त्यानंतर आपण येत आहोत केमिस्ट्रीकडे. तर जसं मी सांगितलं की इनसाइड द ॲटम काय आहे की डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी, थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल जे टरबुजासारखं त्यानं मॉडेल प्रेडिक्ट केलं होतं, रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणत्या चॅप्टरमध्ये किंवा टॉपिकमध्ये जर काही शंका वगैरे असेल किंवा तुम्हाला कोणता टॉपिक येत नसेल तर तुम्ही डेफिनेटली कमेंट्समध्ये सांगा. आपण ते देखील चॅप्टर कव्हर करायचा प्रयत्न करू. त्यानंतर आहे कंपोझिशन ऑफ मॅटर. हे देखील आपल्याला 10वीला सिलेबस होता. मेटल्स, नॉन मेटल्स जे काय आपल्याला पिरियॉडिक टेबल ज्यांना माहीत असेल त्यांना मेटल्स, नॉन मेटल्स त्यांच्या प्रॉपर्टीज काय, केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज या सर्व माहिती असतीलच. पोल्युशन तर हा एक खूपच 1-2 तासात कव्हर होण्यासारखा चॅप्टर आहे की एअर पोल्युशन काय आहे, ग्रीन पोल्युशन सॉइल पोल्युशन वगैरे काय आहे, वॉटर पोल्युशन कशामुळे होतं? असे सोपे प्रश्नच यावरती पडू शकतात. त्यानंतर आहे ॲसिड, बेसेस अँड सॉल्ट्स. हा सुद्धा एक खूप इम्पोर्टंट चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण जे इंडिकेटर्स आहेत त्यावरती प्रत्येक वर्षी 1 नाही तर 2 प्रश्न पडलेलेच आहेत. लिटमस पेपर झालं, फिनोल्फ्थॅलीन झालं वगैरे अशा बऱ्याच कॉन्सेप्टवरती सोपे मीन्स कोणता कलर होईल बेसमध्ये, ॲसिडिकची काय राहील पी-एच, बेसिकची काय राहील पी-एच असे इझीच परंतु कॉन्सेप्च्युअल क्वेशन्स पडलेले आहेत मागच्या वर्षभरातील 2 वर्षातील प्रश्नपत्रिकांमध्ये. त्यानंतर आहे केमिकल आणि चेंज आणि केमिकल बॉन्ड. आपण याबद्दल बोललेलोच आहोत प्रिव्हियस स्लाइडमध्ये. केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स बॅलन्स करायचे आहे तुम्हाला. मोल कॉन्सेप्ट आली यातच. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ॲज वी डिस्कस्ड. दोज हू नो द पिरियॉडिक टेबल त्यांना माहीतच असेल. मेंडेलिव्हज लॉ काय आहे, ऑक्टेव्हज काय आहेत, डोबेर आणि स्ट्रॅड काय आहेत, न्यूलँड्स लॉ काय आहेत, ते तर सर्वांना माहिती आहे. ॲटॉमिक साईज, आयनिक साईज वगैरे. थोडं तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल एवढंच, बाकी काही नाही. स्टडी ऑफ गॅसेस काय आहे, गॅसेसच्या काय प्रॉपर्टीज आहेत, लिक्विड्सच्या काय आहेत, सॉलिडच्या काय आहेत, बॉइल्स लॉ काय आहे. तर आपण हे शिकलेलंच आहे की प्रेशर वाढल्यावरती व्हॉल्यूम कमी होतं आणि व्हॉल्यूम वाढल्यावरती प्रेशर कमी होतं. तर हा बॉइल्स लॉ आहे. असं सोपेच प्रश्न पडतात. त्यानंतर मेजरमेंट ऑफ मॅटर, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास वगैरे हा पण तुम्हाला 9वीला होता. त्यानंतर कार्बन कंपाउंड्स ॲज वी डिस्कस्ड, आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर, त्यानंतर व्हॅलेन्सी काय आहे, कॅटेनेशन ऑफ कार्बन काय आहे, या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न येऊ शकतात. आणि शेवटचा आहे सिंथेटिक फायबर्स अँड प्लास्टिक्स मीन्स कार्बन डायऑक्साईड अँड मिथेन त्यांच्या प्रॉपर्टीज, युजेस वगैरे. आणि त्यानंतर आपण येत आहोत बायोलॉजी सेक्शनकडे. हा सेक्शन पी-सी-बीच्या किंवा एम्स बॅचच्या उद्देशाने सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण तुमचं जे सिलेक्शन होणार आहे की नाही हे तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि ॲप्टिट्यूड तर ठरवणारच आहे. कारण त्यामधून सोपे क्वेशन्स येतील आणि ते तुम्हाला एक एक्स फॅक्टर म्हणून ग्रोथ पुश करतील. परंतु बायोलॉजीकडे जर आपण पाहायचं म्हटलं तर हा सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट का म्हणत आहे? कारण याचे प्रश्न जास्त असतील आणि याचा बराचसा पार्ट हा आपला जो स्टेट बोर्डचा सिलेबस आहे त्याच्या बाहेरचा येतो. त्यामुळे तुम्हाला थोडंसं एन-सी-आर-टी वरती भर द्यावी लागेल किंवा मी एक तुम्हाला बुक रेफर करायची म्हटली तर एन-सी-आर-टी फिंगर टिप्स किंवा
एन-सी-ई-आर-टी एक्झम्पलर म्हणायचं एक मार्केटमध्ये बुक आहे. ते घेऊन तुम्ही वाचलं तर ते होऊन जाईल. व्हॉट इज लिव्हिंग हे तर तुम्हाला झालंच आहे. बायोलॉजी क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे वगैरे तुम्हाला थोडं रिव्हिजन करावं लागेल. एलिमेंट क्लासिफिकेशन स्टेट बोर्डचं करू शकतो आपण. द सेल वगैरे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय आहेत, कशापासून बनलेले आहेत, सेल वॉल वगैरे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की पॉवर ऑफ सेल हा क्वेश्चन मागच्या वर्षी पडला होता. त्यानंतर सेल सायकल, सेल डिव्हिजन कशा प्रकारे होते, मायटोसिस, मियोसिस काय आहे, त्यांचे फेजेस कोणते आहेत, बायोकेमिस्ट्री, बायोमॉलिक्यूल कॉन्सेप्ट वगैरे, मॉर्फोलॉजी, एंजिओस्पर्मिक प्लांट वगैरे हे थोडंसं तुम्हाला सिलेबसच्या बाहेरचं आहे तर हे तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर प्लांट टिश्यू, ॲनिमल टिश्यू हे देखील 8वी 9वीच्या आपल्या बुक्समध्ये होतं. त्यामुळे थोडंसं रिव्हिजन करणं भाग आहे. त्यानंतर फेज 3 आहे प्लांट लाईफ प्रोसेस. 3 फेजमध्ये सिलेबस आहे. रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि त्यानंतर आहे युनिट 3 मधलंच ॲनिमल लाईफ प्रोसेस जे आहे नर्व्हस कोऑर्डिनेशन, हार्मोनल कोऑर्डिनेशन, रेस्पिरेटरी सिस्टम इन ह्यूमन्स, डायजेशन अँड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि आणखीन एक आहे रिप्रोडक्शन बायोलॉजी. सेक्शुअल हे तर तुम्हाला ऑलरेडी 10th बोर्डमध्ये झालेलंच आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्यानंतर आहे युनिट 5 आहे जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्स वगैरे पण तुम्ही केलेलं आहे, पण हे खूप मोठा सिलेबस आहे याचा. त्यामुळे थोडंसं तुम्हाला जास्ती रिव्हिजन करणं भाग आहे यासाठी. हार्मफुल मायक्रोब्स वगैरे कोणत्या आहेत या तुम्हाला 7वा चॅप्टर होता मायक्रोबायोलॉजी. याचंच थोडंसं डीप म्हणता येईल असं स्वरूप राहील. हेल्थ अँड डिसीजेस, इव्होल्यूशन जो तुम्हाला पहिलाच चॅप्टर होता बायोलॉजीमध्ये. पार्ट 2 मध्ये एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम. अशा प्रकारे हा पूर्ण सिलेबस बायोलॉजीचा पाहिला तर तुम्ही जो काही आपला ॲप्टिट्यूड इथं पाहायचं म्हटलं तर जो काही आपला सिलेबस होता ॲप्टिट्यूड, फिजिक्स अँड केमिस्ट्रीचा, यापेक्षा मोठा सिलेबस हा आपला बायोलॉजीचा राहील. त्यामुळे तुम्हाला थोडंसं बायोलॉजीकडे जास्त लक्ष द्यावं लागेल आणि जे काही मी तुम्हाला मेजर टॉपिक सांगितलेले आहेत किंवा त्याच्या पुढल्या व्हिडिओजमध्ये आपण जे काही आपण पेपर सॉल्व्ह करणार आहेत, तर त्यामधून तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि ॲप्टिट्यूड कव्हर होऊन जाईल. पण जे काही बायोलॉजीचा थोडा एक्स्ट्रा पार्ट आहे अदर दॅन करिक्युलम, तर तो तुम्हाला करावा लागेल आणि अ, अशा प्रकारे तुम्हाला कॉन्फिडेंटली पूर्ण एक्झामला फेस करायचं आहे. आपण कॉन्फिडन्स ठेवायचा आहे आपल्या स्वतःवरती. काहीही भ्यायचं नाहीये, काही नाहीये आणि स्वतःची जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, आपल्याला रट्टा मारायचा नाहीये या परीक्षेसाठी. आपल्याला समजून घ्यायचंय की नेमकं हे पद्धत काय आहे. आपल्याला सिलेक्शन व्हावंच असं काही नाहीये. आपल्याला सिलेक्शन तर भेटायला पाहिजे. परंतु आपण अभ्यास असा केला पाहिजे यापुढे देखील. आत्तापर्यंत 10वीचं झालेलं झालं. परंतु यापुढे आपल्याला अभ्यास असा करायचा आहे, की रट्टा मारायचा नाहीये, तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आपण शाहूला लागू, कुठेही लागू, कुठं घरी बसून अभ्यास करू. पण जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल ना मित्रांनो, तर तुमचं सिलेक्शन कोणीही रोखू शकत नाही आणि या ठिकाणी आपलं हे सेशन संपलेलं आहे आणि यापुढे आपण करूयात आणखीन तुम्हाला काय-काय नवीन आयडियाज आहेत किंवा नवीन काही तुमच्या डाउट्स असतील तर ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा रस्टॅटिक क्रिएशन्स.